समाजकारण, राजकारण, अर्थकारण, क्रीडा, सांस्कृतिक, निडर आणि निपक्ष बातम्यांचं व्यासपीठ लोकवृत्त. नमस्कार, लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बनावट मतदार नोंदणी प्रकरणी एकास अटक, संशयिताकडून तब्बल 462 ऑनलाईन अर्ज. नोंदणीच्या ऑनलाईन प्रक्रियेत बनावट मतदार नोंदणी केल्याचा प्रकार 18 सप्टेंबरला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात उघडकीस आला होता. नमुना 8 अर्जाद्वारे स्थलांतर दाखवून विविध वीज देयकात खाडाखोड करीत एकाच नावानं तब्बल 462 ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. त्या प्रकरणी एकास ताब्यात घेतला आहे. अविनाश विजय धर्मे, राहणार पुनावळे, पिंपरी चिंचवड असं अटक केलेल्याचं नाव आहे. कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमाअंतर्गत निरंतर प्रक्रियेमध्ये 5 ते 13 सप्टेंबर या कालावधीत संशयित धर्मे या वापरकर्त्याने एकाच नावाने हजारमाची येथील व्यक्तीच्या वीज देयकात खाडाखोड करून स्थलांतरणासाठी नमुना नंबर 8 चे 462 ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. निवडणूक आयोगाकडून निरंतर मतदार नोंदणी अंतर्गत नाव नोंदणी दुरुस्ती आणि स्थलांतरित अर्ज दाखल करण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या पोर्टल आणि संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या सुविधेचा गैरवापर करीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात नमुना 8 या अर्जाद्वारे अविनाश धर्मे या व्यक्तीने स्थलांतरण दाखवून पोर्टलमध्ये 462 अर्ज दाखल केले होते. अर्जासोबत रहिवासाबाबत पुरावा म्हणून मारुती महादेव सूर्यवंशी, राहणार हजारमाची, तालुका कराड यांचे वीज देयक आणि त्यावरील ग्राहक क्रमांक अखेरचे 4 अंकांमध्ये व्हाईटनरचा वापर करून खाडाखोड केली आहे. पुराव्याचे कागदपत्र या सदराखाली खाडाखोड केलेले हे वीज देयक ऑनलाईन अपलोड केले आहे. निवडणूक शाखेने कागदपत्रांची पडताळणी केली असता ही बाब निदर्शनास आली. यामुळे लोकप्रतिनिधित्व अधिनियम कलम 1950 मधील कलम 31 या कायद्यातील तरतुदीचा भंग केल्याप्रकरणी शासनाच्या वतीने निवडणूक शाखेने गुन्हा नोंद केला. यावर पोलिसांनी तपास करत संशयित धर्मे यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे. विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण यांची उत्कृष्ट कामगिरी, अधिवेशन काळातील आमदारांच्या कामगिरीचा विश्लेषण करणारा अहवाल प्रसिद्ध. राज्याच्या मावळत्या 14व्या विधानसभेतील 288 आमदारांच्या अधिवेशन काळातील कामगिरीचं विश्लेषण करणारा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या 8 आमदारात सर्वाधिक प्रश्न उपस्थित करण्यात पृथ्वीराज चव्हाण दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी एकूण 136 प्रश्न विधिमंडळात मांडले आहेत. संपर्क संस्थेने 2019 ते 24 या 14व्या विधानसभेच्या कार्यकाळात पार पडलेल्या अधिवेशनात आमदारांनी उपस्थित केलेले तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी याच्यावर आधारे विश्लेषण केले आहे. यात सातारा जिल्हा पातळीवर कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. मतदारसंघातील तसेच राज्यातील प्रमुख प्रश्न ऑनलाईन पद्धतीने मांडले जातात. त्यापैकी जे प्रश्न बॅलेट पद्धतीने निवडले जातात असे प्रत्यक्ष प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून विधानसभेत विचारले गेले आहेत. त्यानुसार हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर यातील त्रुटी सभागृहात मांडून सरकारला या संबंधी अध्यादेश काढण्यास भाग पाडले. त्यांच्या सूचनेमुळेच लाडकी बहीण योजनेची मुदत आणि वयोमर्यादा वाढवण्यात आली. मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून चर्चा सुरू असताना चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातर्फे केलेले भाषणही सर्वाधिक लक्षवेधी ठरले. साताऱ्यात लाडकी बहीण योजनेचा बोजवारा, पैसे गेले भावाच्या बँक खात्यात, भाऊ निघाला जिल्हा काँग्रेसचा पदाधिकारी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. सध्या दिवाळी निमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जात आहे. मात्र साताऱ्यात या योजनेचा बोजवारा उडाला असून सातारा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस नरेश देसाई यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे टप्प्याटप्प्यानं 5 हप्त्यांचे तब्बल 7,500 रुपये जमा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वीही राज्यात काही ठिकाणी ही योजना राबवताना गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं.
दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जात आहे. त्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे पैसे एकत्र जमा केले जात आहेत. 10 ऑक्टोबर पर्यंत हे पैसे दिले जाणार होते, परंतु ठरलेल्या तारखेच्या आधीच एक दिवस सरकारने भावाच्या खात्यात पैसे पाठवून चक्क भावालाच भाऊबीजेची उलट ओवाळणी राज्य सरकारने दिल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान काँग्रेस सारख्या पक्षाचा जिल्हा पदाधिकाऱ्याच्या खात्यात पैसे पाठवून त्या पदाधिकाऱ्याला विकत घेण्याचा शासनाचा डाव आहे, असा आरोप सातारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांनी केला आहे. साताऱ्यात कचऱ्याचं साम्राज्य. शहराचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवई नाक्यावरील शिक्षक बँकेच्या समोरच कचऱ्याचा ढीग. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. व्यापारी आणि दुकानदारांकडून टाकला जातोय कचरा. सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवई नाका परिसरात शिक्षक बँकेच्या समोरच परिसरातील व्यापारी आणि दुकानदारांकडून कचऱ्याचं साम्राज्य तयार केलं जात आहे. रस्त्यावर भले मोठे कचऱ्याचे ढीगच्या ढीग दिसत आहेत. दरम्यान कचरा करणाऱ्या व्यापारी आणि दुकानदारांवर पालिकेनं कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याबाबत पालिकेनं ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे डास आणि दुर्गंधीचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेच्या वतीने कोणत्याच स्वरूपाची कारवाई होत नसल्याने याचे प्रमाण वाढू लागलेले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सातारा पालिका भरवणार दसरा महोत्सव. महिलांसाठी शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन. सातारा पालिका यावर्षी दसरा महोत्सव आयोजित करणार आहे. या महोत्सवाच्या तयारीचा एक भाग म्हणून सातारा पालिकेचे इव्हेंट मॅनेजमेंट करण्यासाठी निविदा प्रक्रिया मागवल्या आहेत. त्यामुळे हा महोत्सव आगळा वेगळा ठरण्याची शक्यता आहे. सातारा पालिकेकडून कधी कोणता उपक्रम राबवण्यात येईल याची माहिती सुद्धा पालिकेत मिळत नाही. हल्ली प्रशासक असल्याने सगळे खाते प्रमुख आणि मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून होत असते. दरम्यान सातारा पालिका यावर्षी दसरा महोत्सव करण्याचे नियोजन करीत आहे. त्याकरिता सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी नोंदणीकृत संस्थेसाठी निविदा मागवण्यात आलेला आहे. त्यामध्ये समाज प्रबोधन देखाव्यासाठी एक प्रस्ताव, विविध पारंपरिक वाद्यासाठी एक प्रस्ताव आणि महिला शस्त्र प्रदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एक प्रस्ताव देण्याचे आवाहन केले असून 10 ऑक्टोबर पर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत विहित नमुन्यात या निविदा सादर कराव्यात असेही सांगण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट मंजूर. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांना 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट म्हणून रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तसा शासन आदेशही प्रसिद्ध करण्यात आला आहे. अंगणवाडी मदतनीस बालकांचे, गर्भवतींचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. आता या कर्मचाऱ्यांना यावर्षी प्रत्येकी 2,000 रुपये याप्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. सातारा प्राथमिक शिक्षक बँकेत पार्किंग परिसरामध्ये एका संचालकांच्या नातेवाईकाने आपल्या नातेवाईकांची आपल्या घरी चार्जिंगसाठी मोठी गर्दी. सातारा प्राथमिक शिक्षक बँकेत पार्किंग परिसरामध्ये एका संचालकाच्या नातेवाईकाने आपली दुचाकी उभी करून ती आपल्या घरी चार्जिंग न करता बँकेतच चार्जिंग करण्याचा फंडा सुरू केलेला आहे. बँक प्रशासनाकडे याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बँकेत फुकट्यांचा तोरा वाढल्याचे चित्र आहे. रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत संचालकांच्या नातेवाईकांकडून चार्जिंगसाठी लाईन लावली जात आहे. जिल्ह्यातील शिक्षकांकडून या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चक्क संचालकांच्या नातेवाईकाचीच गाडी बँकेत चार्जिंग केली जात आहे हे गंभीर आहे, असेही गुरुजींनी लोकवृत्त सोबत बोलताना सांगितले. बँकेच्या वीज बिलाची वसुली ही या व्यक्तीकडून करावी अशी मागणी गुरुजींमधून होत आहे. शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेला प्रतापगड मशालींनी उजळून निघाला. गडावर 365 मशाली पेटवून हा महोत्सव पार पडला. नवरात्रीच्या 6व्या माळेला प्रतापगडावर मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून मशाल महोत्सवाचा आनंद लुटला.
ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने अवघा गड आणि परिसर उजळून निघाला. आज भवानी मातेची विधिवत पूजा आणि गोंधळ झाल्यानंतर रात्री 9च्या दरम्यान ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. यावेळी नगारे, तुतारी, सनई तसेच प्रतापगडावरील स्वराज्य ढोल, ताशा पथक आणि लेझिमच्या गजरात तसेच भगवे झेंडे फडकावत मशाली पेटून दीपोत्सव साजरा झाला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. गडावर सर्वत्र लावलेल्या मशाली आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांनी डोळ्यात साठवून ठेवला. किल्ल्याच्या चहूबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भवानी माता मंदिर ते बुरुजापर्यंत लावलेल्या मशालींमुळे गड आणि परिसर उजळून निघाला होता. हे होतं आजचं लोकवृत्त. साताऱ्यातील निडर असलेल्या लोकवृत्तमध्ये पुन्हा भेटूया उद्या. नमस्कार. वृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.